लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्याला जबरदस्त फटका जो आहे तो अतिवृष्टीचा बसला आपला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मन्याड नदी जी आहे ती पात्र सोडून 6 ते 7 पटीनं वाहते आहे। त्यामुळे आजूबाजूची जी शेती आहे नदीकाठची ती पूर्णपणे प्रभावित झालेली आहे। ऊसाची शेती असेल, सोयाबीनची शेती असेल, पूर्णपणे नष्ट होत चाललेली आहे आणि नुकसान मोठं जे आहे ते अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। मन्याड नदीच्या पुरामध्ये अनेक जण अडकलेले होते, त्यांना एनडीआरएफच्या पथकानं आता बाहेर काढलेलं आहे। स्थिती जर आपण लक्षात घेतली तर मन्याडसह मांजरा, तावरजा, तेरणा या सगळ्या नदी ज्या आहेत त्या गेल्या 24 तासांपासून पुराच्या स्थितीने वाहत आहेत। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, मला सांगा काय स्थिती आहे जिल्ह्यामध्ये, आपण दौरे करताय? जिल्ह्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे। जळकोट तालुक्यात, उदगीर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मनुष्यहानी देखील झालेली आहे। नळेगावला देखील खूप मोठं नुकसान झालं आहे। प्रत्येक गावामध्ये, एक गाव सांगता येत नाही आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये। काल देखील खंडाळी या भागात आम्ही गेलो होतो। पण आता शेतीचे पंचनामे करत बसायची वेळ नाही। या ठिकाणी सरकारला आम्हाला असा निर्णय घ्यावा लागेल, सरसकट या ठिकाणी मदत कशी करता येईल ते करावं लागेल। पंजाब सरकारनं हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि एकरी 20,000 रुपये। छोटं राज्य आहे, महाराष्ट्रानं त्यापुढे गेलं पाहिजे का? बघून आता गेल्यावर पैसे कसे आहेत, कसे उभा करता येईल। माझं स्वतःचं मत आहे की आता विकास एखादी वर्ष राहिला तर राहिला पाठीमागं, पण आम्हाला शेतकऱ्याला या ठिकाणी दिलासा देणं हे आमचं कर्तव्य आहे। पिकांचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याच पद्धतीने रस्ते आणि पुलं देखील जे आहे ते पाण्याखाली गेले। पुलं झाले, शाळा झाल्या, घरकुलाचं नुकसान झालं आहे। म्हणून विकास थोडा मागं ठेवून आवश्यक असलेले रस्ते पुलं करायचा प्रयत्न करू। पण ही वेळ आता बघत बसायची आणि उगा इकून एकावर अलिगेशन करायचे नाही आहे। आम्ही गेल्यावर निश्चितपणे कॅबिनेटमध्ये सांगू की आता सरसकट शेतकऱ्याला मदत करावी लागेल। एकूण जर लक्षात घेतलं तर तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, तेव्हाच शेतकरी उभा टाकू शकेल अशा परिस्थितीत होतं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।